मित्रांनो, ओटीटी न्यूज मराठीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. खामगाव नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान झालं आणि आता निकाल काय लागेल, नगराध्यक्ष कोण होईल, कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक नगरपालिकेत जाणार, या सर्व बाबींची जी आहे ही चर्चा आता खामगाव शहरात चौकात रंगू लागलेली आहे. अनेक जण अनेक दावे करत आहेत आणि या सर्व बाबींचा आढावा आपण या व्हिडिओ सविस्तर घेणार आहोत. तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तत्पूर्वी आमचं चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक करा, फॉलो करा. तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे खामगाव नगरपालिका निवडणुकीत प्रमुख 3 पक्षांमध्ये तिरंगी लढत झाली. नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार गट असे 3 उमेदवार रिंगणात होते आणि प्रत्येक उमेदवार जो आहे तो आपल्या विजयाचा दावा करताना आता दिसत आहे. तर सर्वप्रथम आपण जे आहे भारतीय जनता पार्टी बद्दल लोकांची, कार्यकर्त्यांची आणि पत्रकारांची जी मतं समोर आली ती जाणून घेऊयात. काल परवा एका ज्येष्ठ पत्रकारांनी आपल्या व्हिडिओ बुलेटिन मधून सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सु अपर्णा सागर फुंडकर 11,000पेक्षा जास्त मताधिक्य घेऊन विजयी होतील आणि भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक पदाचे 28 पेक्षा जास्त नगरसेवक हे नगरपालिकेत जातील. तर हे एका पत्रकाराचं निरीक्षण होतं. त्यानंतर काही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आम्ही भेटलो तेव्हा वेगवेगळ्या लीड्स त्यांनी आम्हाला सांगितल्या. काही कार्यकर्त्यांच्या मते 5 ते 7,000 मतांनी आमचा उमेदवार निवडून असं म्हटलं गेलेलं आहे. नगराध्यक्ष पदाची सीट 11,000पेक्षा जास्त मतांनी निवडून येईल आणि बहुमत जे आहे ते आम्हाला खामगाव नगरपालिकेत मिळेल. काही कार्यकर्त्यांच्या मते 25, काहींच्या मते 20, काहींच्या मते 28 अशा जागा नगरसेवक पदासाठी येतील असा दावा केलेला जात आहे. दुसरीकडे काँग्रेसला सुद्धा जो आहे मोठा आत्मविश्वास आपल्या विजयाचा आहे. सौ स्मिता किशोरप्पा भोसले या चांगल्या मते घेऊन निवडून येतील आणि एक जनसामान्यातला जो चेहरा आहे त्या चेहऱ्याला लोकांनी पसंती दिलेली आहे असं जे आहे त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं मत आहे. आणि तिसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडून सुद्धा आपल्या विजयाचा दावा होत आहे. सौ चेतना संजय शर्मा यांनी सुद्धा चांगलं मतदान इथं घेतलेलं आहे आणि तिरंगी लढतीत मतांची विभागणी जर झाली तर चेतना शर्मा सुद्धा या विजयाच्या दावेदार असतील असा एक दावा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. आता ही तिन्ही पक्षांची मतं झाली. आता यावर गावामध्ये काय चर्चा आहे आणि आपण लोकांमध्ये जातो, पत्रकारांमध्ये राहतो, तर त्यांचे काय मत आहेत आणि त्यांना काय वाटतं की कोण निवडून येईल, या सर्व विषयांवर आता आपण चर्चा करणार आहोत. तर तिन्ही पक्षांनी विजयाचे दावे केले असले तरी खरा जो निवडणूक निकाल आहे आणि जनतेने कोणाच्या पारड्यात आपलं मतदान टाकलं हे जे आहे ते 21 डिसेंबरला आपल्याला कळेलच. आणि दुसरीकडे जर गावात एकंदरीत चर्चा पाहिली असता वेगवेगळे मतांतरे आहेत. अशा पद्धतीने तीनही पक्षांना आपल्या विजयाचा आत्मविश्वास आहे. मात्र जनतेने आपलं अमूल्य मत कोणाच्या पारड्यात टाकलं याचा निकाल जो आहे तो 21 डिसेंबरला लागेल. या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे निवडणूक शांततेत पार पडली. त्यामुळे इथं पोलीस प्रशासनाचे आपण कौतुक केलं पाहिजे. कुठेही निवडणुकीला गालबोट लागलं नाही आणि कुठेही बोगस मतदान झालं असं काही निदर्शनास आलेलं नाही किंवा कुणाची तशी तक्रार प्राप्त नाही. 9 नंबर शाळेवर थोडा किरकोळ असा ईव्हीएम मशीनला काहीतरी कलर लावण्याचा प्रकार झाला होता. मात्र ती लगेच तिथं सर्वांनी पोहोचून ती जी आहे थांबलेलं मतदान पूर्ववत केलं आणि एकंदरीत या सर्व प्रक्रियेमध्ये प्रशासनाची भूमिका ही निष्पक्ष राहिलेली आहे. त्यामुळे दोन्ही तिन्ही पोलीस स्टेशनचे ठाणेदार, त्यांचे वरिष्ठ अधिकारी याचा आपण कामाचं कौतुक केलं पाहिजे. दुसरीकडे खामगावमध्ये जेव्हा केव्हा निवडणुका होतात तेव्हा एका विशिष्ट बाजारात उमेदवारांचे भाव असतात. आता या भावाच्या आधारे जे आहे ती बरेच काही निवडणूक निकालांचे भाकी तर केली जात असतात. तर सध्या आम्ही जेव्हा माहिती घेतली तेव्हा असं कळालं की भाजपच्या ज्या उमेदवार आहेत त्यांचं लीड वरून एक भाव ठरलेला आहे की 5 ते 7,000 मतांच्या लीड साठी काहीतरी त्यांचे व्यवहार होत आहेत. ते व्यवहार कसे असतात ते आपल्याला समजत नाही, पण भारतीय जनता पार्टीचं पारडं जे बाजारात या मार्केटमध्ये जे आहे ते जड आहे. दुसरीकडे लोकांमध्ये जेव्हा आम्ही फिरलो, म्हणजे सिव्हिल लाईन सारख्या भागात गेलो, तर तिथं किशोरप्पा भोसले यांना चांगलं मतदान झाल्याचं बऱ्याच लोकांनी आम्हाला सांगितलं आणि काही भागात शर्मा यांना सुद्धा चांगलं मतदान झाल्याचं बोललं गेलं. त्यामुळे कुठेतरी जी आहे ही तिरंगी लढत आहे. मात्र या तिरंगी लढतीत कोण बाजी मारतो हे आपल्याला 21 तारखेलाच कळेल. या निवडणुकीत आपण एक किशोरप्पा भोसले यांची खरोखर दाद दिली पाहिजे. त्यांनी ज्या हिमतीने आणि कोणती प्रचंड मोठी शक्ती अशी पाठीशी नसताना
चांगली टक्कर जी आहे ही भारतीय जनता पार्टीला देण्याचा प्रयत्न केला आणि किशोरप्पा भोसले जेव्हा रेसमध्ये आले, म्हणजे त्यांच्या पत्नी स्मिता भोसले या उमेदवाराला जशी जशी लोकांमध्ये चांगली पसंती मिळू लागली, तसं तसं खामगावचं राजकारण बदललं आणि दोघांमध्ये होणारी लढत ही तिघांमध्ये जी आहे ती झालेली आहे. कदाचित राष्ट्रवादी अजित पवार गटाला या निर्णय घेता आला की नाही, की आपला विरोधक कोण आहे हे सुद्धा या निवडणुकीत कळालेलं नाही. की त्यांनी जे काही आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान अजेंडा राबवला त्याचा फायदा हा भाजपला पोहोचेल हे त्यांच्या लक्षात आलं का, किंवा त्यांनी तसं केलं की नाही आपण सांगू शकत नाही. पण कदाचित जर काँग्रेसच्या उमेदवाराची मतांची मोठ्या प्रमाणावर विभागणी जर झाली तर त्याचा निश्चितच जो फायदा आहे तो हा भारतीय जनता पार्टीला मिळेल, यात काही शंका नाही. पण आपण जाणतोच की काँग्रेसचा एक गठ्ठा वोटर असतो आणि या वोटरची जर दोन काँग्रेसमध्ये विभागणी झाली असेल तर ते एक बाजू जी आहे ती भारतीय जनता पार्टीच्या पथ्यावर पडणार आहे. आणि दुसरीकडे महत्वाचं म्हणजे मतदार याद्यांवर किंवा बोगस मतदानावर जे नेहमी आक्षेप असतात तसा फार काहीसा प्रकार जो आहे हा खामगावात आपल्याला दिसून आलेला नाही. फक्त वेळेवर काही लोकांची जे आहेत मतदान केंद्र बदललेली होती, त्यामुळे थोडासा काहीतरी त्यांना एक दिवस आधीच आपलं मतदान केंद्र बदललं असं समजल्यामुळे थोडासा गोंधळ झाला. बऱ्याच ठिकाणी मतदार यादीमध्ये सारखे नावे होती. समजा 91 नंबरवर एका व्यक्तीचं नाव आहे तर तेच नाव 92 नंबरवर होतं. म्हणजे असे दुबार मतदार असताना, काही मयत मतदार असताना त्यावर निवडणूक प्रक्रियेच्या आधी जेव्हा या याद्या प्रकाशित होतात आणि आक्षेप वगैरे घेण्याची वेळ असतो तेव्हा आक्षेप का घेतला गेला नाही असा एक प्रश्न आहे. आणि निवडणूक निकालानंतर मग लिस्ट बोगस होती आणि वोटर बोगस होते अशा आरडाओरड केल्यापेक्षा सर्वच पक्षांनी एक जबाबदारी ओळखून या मतदार याद्या ज्या आहेत त्या अगोदर तपासल्या पाहिजेत आणि कोणी बोगस मतदार आहेत का, काही चुकीचे मतदार आहेत का याची जी खातरजमा आहे हे निवडणूक निकाला आणि मतदानाआधी केलेली कधी बरी हे सुद्धा या निमित्तानं सांगावं असं वाटतं. दुसरं महत्वाचं म्हणजे आता जे आहे आपल्या 31 जागांचं नगरसेवक पदाचं मतदान जे आहे हे पार पडलेलं आहे आणि या 31 जागांमधून कोणकोणते उमेदवार जे आहेत हे नगरपालिकेत जातात, कोणत्या पक्षाचे किती उमेदवार जातात हे सुद्धा आपल्याला 21 तारखेलाच कळेल. मात्र काही उमेदवारांबाबत जे आहे हे ठामपणे सांगितलं जात आहे की हे उमेदवार जे आहेत हे निवडूनच येतील. त्यामध्ये एक नाव आहे भारतीय जनता पार्टीचं, सत्यनारायण खानवी. हे भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते आहेत, त्यांच्या पत्नी ज्या आहेत ह्या मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असं जे आहे हे सांगितलं जात आहे. आणि एकंदरीत ज्या बाकी प्रभागांमध्ये आहेत बऱ्याच ठिकाणी ज्या आहेत अटीतटीच्या लढती ज्या आहेत त्या सांगितल्या जात आहेत. त्यामुळे मताधिक्य कोणत्या पक्षाला किती मिळतं यासाठी आपल्याला जी आहे ती आपल्याला 21 तारखेची जी आहे वाट पाहावी लागणार आहे. दुसरीकडे महत्वाचं म्हणजे आता ज्या 4 जागा राहिल्या आहेत त्यांच्यासाठी 20 तारखेला मतदान होणार आहे. या 4 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात होते, त्यापैकी एका उमेदवाराने अन्य उमेदवाराला या मागील मतदानातच आपला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे 4 जागांसाठी आता जवळपास जे आहेत 11 उमेदवार आहेत हे निवडणूक रिंगणात आहेत आणि त्यांच्यासाठी जे आहे 20 तारखेला मतदान आणि त्या मतदानाचा आणि हा जो आधी जे मतदान झालं याचा जो एकत्रित निकाल आहे हा 21 तारखेला हाती येईल. आणि त्यानंतरच खामगावचा नगराध्यक्ष कोण आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या हे सर्व जे आहे हे आपल्याला कळणार आहे. आणि या 4 जागांच्या निवडणुकांची आणि निकालांची अपडेट घेऊन आम्ही आपल्या समोर येतच राहू. तत्पूर्वी आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे की आमचे OTT न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा. मी श्रीधर ढगे आपली रजा घेतो. धन्यवाद.